तर हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? तर पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज घेऊन आलो आहे मी तुमच्यासाठी एक नवी स्टोरी. तर आजची स्टोरी ऐकून तुम्हाला असं वाटेल की मी कोणत्या तरी पिक्चरची स्क्रिप्ट सांगतो आहे, पण असं काही नाही आहे. ही आपल्या भारतामध्ये घडलेली एक सत्य घटना आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला सुरू करूया. 1998मध्ये बिहारमधील मसोहरी गावात एका मजुराच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव आहे अमरजित सदा. तर आज आपण बोलणार आहे याच मुलाविषयी. तर या मुलाने कमी वयात काय काय केलं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे, जे ऐकून तुम्हाला विश्वास पण बसणार नाही. तर चला सुरू करूया. पाटी पेन्सिल घेण्याच्या वयात, बॅट बॉल खेळण्याच्या वयात अमरजितने हातात कोयता का घेतला असावा, हा प्रश्न प्रत्येक जणाला पडेल. तर तेच मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अमरजितने पहिला खून हा त्याच्या चुलत भावाचा, जो की 6 वर्षाचा होता, त्याचा केला. तर त्याने तो खून कसा केला तर ते सांगतो, ऐका. सुरुवातीला त्याने त्याच्या भावाला चिमटे घ्यायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली. मग तो जास्त रडायला लागला की त्याच्या गळ्यात हात घालून त्याचा गळा दाबला. तो मेल्यानंतर त्याला जवळच्या जंगलात घेऊन गेला. तिथं त्याच्या डोक्यावर लाकडाने दगडाने मारहाण केली आणि तिथं पुरून तो घरी परतला. तर हा त्याच्या आयुष्यातला त्याने पहिला खून केला. म्हणजे विचार करा ना तुम्ही, एका 10 वर्षाचा मुलगा इतका निर्गुणपणे खून कसा करू शकतो. तर ही स्टोरी सांगताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो आहे. तर ही स्टोरी तुम्हाला ऐकताना पण तुमच्या अंगावर काटा नक्की येईल की एक 10 वर्षाचा मुलगा एवढ्या पातळीपर्यंत कसा जाऊ शकतो. तर चला, त्याने दुसरा खून कसा केला ते मी सांगतो. तर पुढचा खून हा अमरजितने स्वतःच्या सख्या 8 महिन्यांच्या बहिणीचा केला. बघा मित्रांनो, त्याने स्वतःच्या बहिणीलाच मारून टाकलं. तर ते कसं मारलं ते ऐका. हिवाळ्याच्या एका दुपारी त्याचे आईवडील झोपलेले असताना अमरजितचं लक्ष त्याच्या बहिणीकडे गेलं. त्याने तिला खाटेवरून उचलून गळा दाबून ठार मारलं. जेव्हा त्याच्या आईने तिला खाऊ घालण्यासाठी उचलले तेव्हा तिला काय झाले ते कळले. जेव्हा तिने अमरजितला विचारले की त्याने असे काय केले आहे का, तर तो हो म्हणाला. मात्र पुन्हा त्याच्या पालकांनी त्याची पोलिसात तक्रार केली नाही. विचार करा मित्रांनो, अमरजितने स्वतःच्या 8 महिन्याच्या बहिणीला गळा दाबून मारलं आणि त्याच्या आईने जेव्हा त्याला विचारलं तेव्हा त्याने खरं खरं पण सांगितलं की काय काय केलं. पण त्याच्या आईवडिलांनी तो लहान आहे असं समजून पोलिसात तक्रार केली नाही. तर अमरजितने असे 2 खून केले. तर तिसरा खून अमरजितने कुणाचा केला ते ऐका. तर गाईज, या अमरजितने तिसरा खून हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या खुशबू नावाच्या 6 महिन्याच्या मुलीचा केला. तर तो कसा केला ते सांगतो. घराशेजारी असलेल्या एका बंद शाळेमध्ये तिच्या आईने तिला खेळण्यासाठी सोडलं होतं. काही वेळानंतर ते आपल्या मजुरी काम करण्यासाठी निघून गेले. अमरजित सदाने तेवढ्या वेळात एक विषारी औषध त्या बाळाला पाजलं आणि त्याचा जीव घेतला. इतके नाही तर एखाद्या अट्टल गुन्हेगाराप्रमाणे त्याने त्या बाळाला तिथून लांब नेऊन जमिनीखाली पुरलं. कुठून आला इतका क्रूरपणा? याचं उत्तर अमरजितला शेवटपर्यंत देऊ शकला नाही. पोलिसांनी त्याला कोणताही प्रश्न विचारला की तो फक्त हसायचा. इतके खून केले, काय केले, त्याला या गोष्टीचा थोडा पण पस्तावा नव्हता. 10 वर्षाचा मुलगा एवढे मोठे खून केले, तो पण पूर्ण त्यांना पुरून टाकले. म्हणजे सबूत नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचे गुन्हे पण कबूल केले. मग असं का केलं त्याने? जर खुशबूच्या घरच्यांनी पोलिसात जाऊन तक्रार केली नसती तर हे प्रकरण कधीच उघडकीस आलं नसतं. जेव्हा खुशबूच्या आईने पोलिसात जाऊन तक्रार केली आणि पोलिसांनी याचा तपास केला त्यावेळेस हे पूर्ण प्रकरण उघडकीस आलं. चौकशी सुरू झाली असता पोलिसांना हे समजलं की गावातून अजून 2 मुली बेपत्ता आहेत की ज्याचा अमरजितने खून केला आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीची चौकशी करत असताना अमरजितचं वागणं बोलणं पोलिसांना संशयास्पद वाटत होतं. गावकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की अमरजित काहीच बोलत नाही, फक्त हसत असतो. मग पोलिसांनी अमरजितची चौकशी करायला सुरुवात केली. मग अमरजितची चौकशी करत असताना त्याने आधी बिस्किट खायला मागितली. पोलिसांनी ती मागणी लगेच पूर्ण केली. त्याने स्वतःहून आपला गुन्हा कबूल केला आणि त्याने सांगितलं
की कसं कुठे कसं काय मारलं ते. पोलीस या धक्क्यात होते. पोलीस या आश्चर्याच्या धक्क्यात असताना अमरजितने त्यांना खुशबूला त्याने कुठे पुरले आहे ती जागा दाखवली. अमरजित हे सगळं अगदी शांतपणे सांगत होता. पोलीस आणि गावचे नागरिक हे सगळं स्तब्ध होऊन ऐकत होते. 2006 मध्ये अमरजित सदा प्रकरण तेव्हा पटना उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आलं तेव्हा माननीय कोर्ट त्यावर बिहार राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. आपल्या कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार अमरजितला 8 वर्षाचा असल्याने त्याला शिक्षा देणं शक्य नव्हतं. 18 वर्षाचा असेपर्यंत त्याची रवानगी बाल सुधार कारागृहात केली जावी असे निकाल कोर्टाने दिला. अमरजित सदा हा अत्यंत गरीब कुटुंबातील जन्मलेला मुलगा होता. त्याचे वडील मजूर करायचे. त्याला 2 वेळेचे जेवणसुद्धा मिळत नसे. त्याच्या मनातील गरिबीविरुद्ध असलेला राग तो निष्पाप बालकावर काढायचा असा अंदाज केवळ वर्तवण्यात आला होता. आपल्या 3 गुन्ह्याबद्दल अमरजितने न्यायालयात हसत सांगितलं, ज्यामुळे कोर्टात हजर असलेल्या प्रत्येकाच्या रागाचा पारा चढला होता. पण अमरजितवर याचा कोणताही फरक पडला नव्हता. पटनामधील मनोविकारतज्ञ डॉक्टर शमशाद हुसेन यांनी या प्रकरणावर बोलताना हे सांगितलं की अमरजित हा एक सॅडिस्ट होता. दुसऱ्याचं दुःख बघण्यात त्याला आनंद वाटायचा. योग्य समुपदेशन केल्याने हा मानसिक विकार लवकरच बरा होऊ शकतो. अमरजित काय योग्य आणि काय चूक यातील फरक कळणं खूप आधीच बंद झालं होतं. त्यामुळे लोकांचा जीव घेऊनही त्याच्या मनात अपराधपणाची कोणतीही भावना निर्माण झाली नाही. 2016 मध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर अमरजित सदाला जेलमधून सोडण्यात आलं. त्यानंतर तो कुठे गेला याची नोंद पोलिसांनी देखील ठेवली नाही. तर अमरजित सदा हा गुन्हा करणारा एकमेव व्यक्ती नाही. 1993 मध्ये पण अमेरिकेमध्ये 2 10 वर्षाच्या मुलांनी एका 2 वर्षीय मुलीला मारले आहे. पण बिस्किट मागून गुन्हा कबूल करणारा हा एकमेव सिरियल किलर ठरला आहे. तर ही होती मित्रांनो आजची अमरजित सदाच्या सिरियल किलरची कहाणी. तर 8 वर्षाचा सिरियल किलर आणि हे त्याबद्दलची आजची स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे विचार करा, एवढा 8 वर्षाचा मुलगा एवढं कसं करू शकतो? तर तो नेमका मुलगा होता का त्या मुलांचा काळ होता? आणि तो आज कुठे काय हे कोणालाच माहिती नाही. तर मी तुम्हाला यातून एवढंच सांगेन की आपल्या लहान मुलांवरती लक्ष ठेवा, कारण आज काही सांगता येत नाही, काही होता येते. त्यामुळे तुम्ही आपल्या लहान मुलांकडे लक्ष ठेवा. बस एवढंच. तर कशी वाटली आजची स्टोरी? तर पुन्हा एकदा भेटूया आपण एका नव्या स्टोरीसोबत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली. तर भेटूया आपण आता पुढच्या स्टोरीमध्ये. तर चला, बाय बाय.